डायरीतील विक्रम नावाच्या सुगाव्याच्या आधारे देशमुख यांनी तपासाची गती वाढवली. त्यांनी तात्काळ बँकेच्या लॉकरची माहिती काढली आणि त्यांना समजले की तो लॉकर रणजित मल्होत्रा आणि विक्रम यांच्या संयुक्त नावाने होता. कोर्टाच्या परवानगीने जेव्हा लॉकर उघडण्यात आला तेव्हा त्यात काही जुनी कागदपत्रे आणि एक व्हिडिओ टेप सापडली. व्हिडिओ टेप प्ले केल्यावर देशमुख आणि त्यांच्या टीमला धक्काच बसला. त्या टेपमध्ये विक्रम आणि रणजित मल्होत्रा यांच्यातील एका मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा खुलासा होता. विक्रमने सांगितले होते की मल्होत्राने त्याला फसवून कंपनीतले त्याचे सर्व शेअर्स हडपले होते आणि त्याला दिवाळखोर बनवले होते. टेपच्या शेवटी विक्रमने मल्होत्राला बदला घेण्याची धमकी दिली होती आणि ही टेप अनेक वर्षांपूर्वीची होती. पण विक्रमच्या मनात सूड अजूनही जिवंत होता हे स्पष्ट झालं होतं. देशमुख यांनी विक्रमचा शोध अधिक तीव्र